व्हिडिओ नंबर 212. चला तर सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय गृह कर्ज घेताना हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे. काय आहे ते बघूया. गृह कर्ज घेताना व्याजाचा दर हा केवळ एकच मुद्दा महत्त्वाचा नसतो, तर कर्ज किती रकमेचं आणि किती वर्षासाठी घ्यायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणून गृह कर्ज घेताना घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. पुढे बघूया. पॉइंट 1. कर्जासाठी अर्ज करताना प्रोसेसिंग फी द्यावी लागते, जी नॉन रिफंडेबल असते. तुम्ही जितक्या कर्जासाठी अर्ज केला आहे त्या आधारे ते 1 ते 5% एवढा त्यात बदल होऊ शकतो. पुढे बघूया मित्रांनो. फाईल चार्ज, डॉक्युमेंट करण्याचा सुद्धा चार्ज केला जातो. पुढे बघूया. कमिटमेंट चार्ज सुद्धा असतो. कमिटमेंट चार्ज सुद्धा असतो. तो तुम्ही समजून घेतला पाहिजे. काय ते बघूया. जेव्हा एका विशिष्ट अवधीत तुम्ही कर्ज परत केला नाही तेव्हा ते शुल्क भरावं लागतं. व्हेरी गुड. ॲडमिनिस्ट्रेशन फी ऑफर स्वीकारल्यावर दिली जाते. काही बँका प्रोसेसिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनची फी एकत्र लावतात. पुढे बघूया. जेव्हा तुम्ही फ्लोटिंग रेटपासून फिक्स रेटमध्ये मूव्ह करता तेव्हा सामान्यतः व्याज दर वर जातो. त्याच्या उलट परिस्थितीत व्याजाचा दर खाली येतो. पुढे बघूया. काही बँका घराचा विमा उतरवण्यास सांगतात, तर काही बँका मोफत विमा उतरवतात, ज्यामुळे कर्ज ज्याच्या नावावर आहे त्याचा आकस्मिक मृत्यू झाला तर संपूर्ण घरावर याचा परिणाम होत नाही. शिवाय भूकंप, आग अशा परिस्थितीत कर्ज घेणाऱ्याला विमा दिला जातो. पुढे बघूया. जेव्हा कर्ज एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे दिले जातं, कारण एखादी बँक चांगली सुविधा देत आहे म्हणून अशा वेळेस बँका पेनल्टी घेतात. पुढचे विषय बघूया मित्रांनो. कर्ज घेताना मग हे नक्की वाचून बघा. काय ते मुद्दे परत एकदा बघा. आपल्याला विविध कारणासाठी कर्ज लागतं. शेतीसाठी तर लागतंच, पण त्याचबरोबर घरासाठी, गाडी, शिक्षण, लग्न यासारख्या गोष्टींसाठी अनेकदा कर्जाची आवश्यकता असते. अनेकदा मोठ्या पैशाची गरज असते. ही गरज एखाद्या बँकेकडून, वित्त संस्था किंवा सावकाराकडून भागविली जाते. कर्ज घेतल्यानंतर त्याची योग्य रीतीने परतफेड होणे अतिशय गरजेची आहे. म्हणून कर्ज घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. काय त्या बघूया मित्रांनो. गरज बघूनच कर्ज दिले जाते. म्हणजे गरज किती महत्त्वाची आहे याचा विचार करूनच कर्ज घेतले पाहिजे. व्हेरी गुड. फक्त मिळतंय म्हणून कर्ज घेणं अतिशय चुकीचं आहे. पुढे बघा. कर्जफेडीचा हप्ता किती आहे, तो कसा आहे, कर्ज पूर्ण करेस्तोवर हप्ते भरण्याची आर्थिक कुवत आपली आहे का, याचा विचार नीट करावा. कर्जाची गरज काय, रक्कम किती, त्याचा कालावधी किती, या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारा. व्हेरी गुड. कर्ज घेताना ते चांगल्या प्रतिष्ठित बँक किंवा वित्त संस्था यांच्याकडून घ्यावं. सावकाराकडून किंवा खाजगीतून कर्ज घेऊ नये. कर्ज घेताना कागदपत्रावरील बारीक सारीक मजकूर, नियम, अटी नीट वाचून मगच सह्या करा. मजकुराचा तपशील समजला नाही तर इतर कुणाची त्यासाठी मदत घ्या. सगळा मजकूर समजून घेऊन मगच सह्या करा. व्हेरी गुड. कुठल्याही कोऱ्या कागदावर किंवा न वाचलेल्या कागदावर कधी सही करू नये. व्हेरी गुड. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कर्ज ज्या कारणासाठी घेतलं असतं त्यासाठीच मिळालेले पैसे खर्च झाले पाहिजे. व्हेरी गुड.
नाहीतर होतं काय, शेतीसाठी कर्ज घ्यायचं आणि ते पैसे घर बांधण्यासाठी, मुलाचं लग्न करण्यासाठी वापरायचे. त्यामुळे अर्थातच त्यातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे खर्च केलेल्या पैशातून पुन्हा पैसा उभा राहत नाही. बापरे. आणि हप्ते फेडण्याची वेळ आली की नाकी नऊ होते. त्यामुळे ज्या कारणासाठी पैसे घेतले जातात ते त्याच कारणासाठी खर्च केले जाणे अतिशय गरजेचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.